फॉरेक्स ॲडव्हान्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, इट इज कॉल्ड ॲज अ मार्केट स्ट्रक्चर. मार्केट स्ट्रक्चर डीपमध्ये बघणार आहे, डीपमध्ये. ओके, सगळे कोणीही सांगू शकतं बुलिश मार्केट, बेरिश मार्केट, साईडवेज मार्केट, बट बुलिश मार्केट ॲक्च्युअली हे स्ट्रक्चर कसं बिल्ड होतं त्याच्यानुसार त्या स्ट्रक्चर वाईज आपल्याला ऑर्डर्स कुठं प्लेस करायच्यात, कशा प्लेस करायच्यात, या सगळ्या डिटेल आपण मार्केट स्ट्रक्चर या कन्सेप्टमध्ये आपण बघणार आहे. नेक्स्ट वन दॅट इज द लिक्विडिटी. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा लिक्विडिटीचा. लिक्विडिटी काय करते, लिक्विडिटी हा कन्सेप्ट काय राहतो, ही लिक्विडिटी ज्यावेळी फॉर्म केली जाते त्यानंतरची मुवमेंट मार्केटमध्ये काय भेटू शकते, त्यानंतरचा नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण लिक्विडिटी ह्या चॅप्टरमध्ये क्लिअर करणार आहे. नेक्स्ट वन दॅट इज द ग्लोबल फॅक्टर. हा ग्लोबल फॅक्टर काय करतं, जसं मार्केट हे टेक्निकल वरती काम करतं तसं फंडामेंटल वरती पण खूप चांगल्या पद्धतीनं 70% हे मार्केट हे फंडामेंटल वरतीच वर्क करतं. सो फंडामेंटल थिंग्स कशा कॅल्क्युलेट करायच्या, त्याचे फॅक्टर्स कसे अनालिसिस करायचे, कॅल्क्युलेट करायचे, आणि ऑन दॅट बेसिस बायला बसायचं की सेलला बसायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ग्लोबल फॅक्टर्स या चॅप्टर मध्ये क्लिअर करणार आहे. देन हाऊ टू ट्रेड इन साइडवेज और अवॉइड. साइडवेज मध्ये मार्केट, आता साइडवेज काही वेळा फॉरेक्स मध्ये 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस काही वेळा 1 वीक पर्यंत चाललं जातं. तर साइडवेज मध्ये आपण ऑर्डर्स घ्यायचे, अवॉइड करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या चॅप्टर मध्ये आपण क्लिअर करणार आहे. नेक्स्ट वन दॅट इज द मार्केट कंटिन्युएशन अँड रिव्हर्सल. मार्केट कंटिन्युएशन, एक मार्केटने ट्रेंड पकडलेला आहे, अशा काही करन्सीज आहेत की स्टार्ट बुलिश जर ट्रेंड पकडला तर ते कंटिन्यू बुलिश बुलिश बुलिश, आणि काही वेळा काय करतं मार्केट ज्यावेळी रिव्हर्स ट्रेंड घेतं, रिव्हर्स ट्रेंड म्हणजे काय करतं, बाय पासून सेलला जातं. सो या मार्केट कंटिन्युएशन, रिव्हर्सल या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. या बेसवरतीच आपण ब्रेकआउट वरती एंट्री घ्यायची की आपण रिव्हर्सलची एंट्री घ्यायची, ह्या सगळ्या टेक्निकल पॉईंट आहे ह्या चॅप्टर मध्ये आपण क्लिअर करणार आहे. व्हॉट इज चेंज ऑफ कॅरेक्टर. आताच हे रिव्हील करत नाही, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा चेंज ऑफ कॅरेक्टर, इंटरेस्टिंग पार्ट आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर त्यानंतर आहे 2 इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक. 2च इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक्स आहेत. भरपूर कॅन्डलस्टिक वरती खूप मोठी मोठी पुस्तकं आपल्याला बघायला भेटते, बट ते आपल्याला न करता 2च कॅन्डलस्टिक महत्वाचे आहेत. त्या 2 कॅन्डलस्टिक वरती आपल्याला काय करायचं, फोकस करायचे आहेत. त्या 2 कॅन्डलस्टिक आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. देन डिमांड सप्लाय हे कसं काम करतं, डिमांड म्हणजे काय असतं, सप्लाय झोन म्हणजे काय असतं, हे एक्झॅक्टली वर्क कसं करतं, या सगळ्या डिटेल आपण त्याच्यामध्ये शिकणार आहे. वेअर टू टेक एक्झॅक्ट ट्रेड. एक्झॅक्ट ट्रेड कुठं घ्यायचा आहे, आधीमध्ये न बसता कुठल्या ठिकाणी बसायचं आहे, ट्रेड कुठं घ्यायचा, ट्रेडचं पोझिशन आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी वेअर टू टेक एक्झॅक्ट ट्रेड्स हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. पॉईंट ऑफ इंटरेस्ट हा आहे ना, तो हा टेक्निकल पॉईंट आहे, तो त्यावेळी आपण क्लिअर करू. हा खूप डीप मध्ये 2 ते 3 तासाचा हा चॅप्टर आहे. तर ऍक्च्युअली पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय आहे ते आपण त्यावेळी त्या चॅप्टर मध्ये आपण क्लिअर करू. ब्रेकर म्हणून एक कन्सेप्ट आहे, हा ब्रेकर कसा काम करतो हे देखील आपण त्या चॅप्टर मध्ये काम करू बघणार आहे. त्यानंतर इट इज अ हिडन बेस. हिडन बेस कन्सेप्ट कसा काम करतो, इम्बॅलन्स हा एक कन्सेप्ट आहे, तो कसा काम करतो. ऑन दॅट ह्या सगळ्या बेसिस वरती टेक्निकल 5 जे पॉइंट्स आहेत त्या काम करून त्याच्यावरती अनालिसिस करून त्याच्यानंतर एक ट्रेड एक्झिक्यूट करतो. त्याच्यामुळे जे ट्रेडची अॅक्युरसी राहते ती 80% आपल्या फेवर मध्येच, 20% इट इज अ मार्केट ऍक्च्युअली. ओके, जर त्याला तोडायचंच असेल आणि त्याला जर आपला एसएल घ्यायचा असेल तर तो घेणारच. ओके, सो फंडामेंटल ट्रेडिंग काही वेळा फंडामेंटल न्यूज इम्पॅक्ट राहतो, ज्या पद्धतीनं ट्रम्प आता US प्रेसिडेंट झाल्यानंतरचा तो इम्पॅक्ट आणि मार्केटवरची जी मुवमेंट आहे, सो इट इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल थिंग्स. या फंडामेंटल ट्रेडवरती त्याला न्यूज ट्रेडिंग म्हणतात. सो हाऊ टू टेक अ ट्रेड ड्युरिंग न्यूज मध्ये हा ट्रेड कसा घ्यायचा आहे, या सगळ्या डिटेल आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर इकॉनॉमिक कॅलेंडर काय असतं, हाऊ इट वर्क आणि हाऊ इट इज युजफुल, हे कसं काम करतं, हे कसं यूज करायचं आणि हे युजफुल कसं राहतं, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, याच्यासाठी आपण 2 दिवस घालवणार आहे. इट इज कॉल्ड ॲज अ सायकोलॉजी. तुमच्याकडे सगळं असेल बट तुमची सायकोलॉजी जर सेट नसेल तर तुम्ही ट्रेडिंग करू शकणार नाही. त्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे इट इज कॉल्ड ॲज अ रिस्क मॅनेजमेंट अँड पोझिशन सायझिंग. रिस्क मॅनेजमेंट तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणतो आपण त्याला, त्याच्यानुसार आपण कितीची पोझिशन ओपन करतोय, ह्या सगळ्या डिटेल आपण रिस्क मॅनेजमेंट अँड पोझिशन सायझिंग मध्ये बघणार आहे. डेव्हलपिंग अ ट्रेडिंग प्लॅन सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. जर तुम्ही प्लॅन करून जर गेला तुम्हाला सक्सेस 101% आहे. सो ओके, हा प्लॅन कसा करायचा, वर्कआउट कसा करायचा, सगळं डिटेल आपण याच्यामध्ये बघणार आहे. प्रॅक्टिस विथ सेंट अकाउंट. याच्यामध्ये काही जण सांगतात की तुम्ही शिका, एखादा कोर्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डेमो अकाउंट वरती करा. डेमो अकाउंट वरती कधीही नाही करायचं. जर तुमच्याकडे फंड खूप कमी आहे ना, तर कमी फंड मध्ये चालणारं सेंट अकाउंट राहतं. हे सेंट अकाउंट कसं असतं, हे कसं काम करतं, या सगळ्या डिटेल आपण त्या चॅप्टर मध्ये क्लिअर करणार आहे. मास्टरिंग डिफरंट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज, या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज काय राहतात ह्या देखील आपण याच्यावेळी या चॅप्टर मध्ये आपण क्लिअर करणार आहे. डेव्हलपिंग अँड मेंटेनिंग कन्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटी. प्रॉफिटेबल ट्रेडर कसं राहायचं याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ते प्लॅन डेव्हलप करायचं आहे. तो आपण त्यावेळी डिटेलमध्ये हा बघू. अंडरस्टँडिंग फॉरेक्स ट्रेडिंग रेग्युलेशन, इथिक्स काय, त्याचे रेग्युलेशन्स काय, त्यानुसार जाणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला क्लीन नीट डिसिप्लिन पाहिजे तर तुम्ही 101% प्रॉफिटेबल
स्टेबल राहणार म्हणजे राहणार. बिल्डिंग अ ट्रेडिंग कम्युनिटी. ओके, आपण जर मोठं होतोय तर आपल्यासोबत इतरांनाही घेऊन आपल्याला मोठं व्हायचं आहे. चांगली कम्युनिटी आपण बिल्ड करतोय. या सगळ्या गोष्टी आपण काय करतोय, बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स मध्ये आपण क्लिअर करणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स ज्या ह्या 2 सिरीज आहेत ह्या इंटरेस्टिंग राहणार आहेत. सो आपण काय करणार आहे, फ्युचर मध्ये डेली एक चॅप्टर वरती एक व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ असेल 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 1 तासाचा. ऍज पर त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे त्या चॅप्टरच्या त्या बेसिस वरती हा व्हिडिओ बनवला जाईल. तो व्हिडिओ अपलोड केला जाईल आपल्या युट्यूब चॅनल वरती. त्याची लिंक जी असेल ती लिंक आपल्या ह्या टेलिग्रामच्या चॅनल वरती आपल्याला प्रोव्हाइड केली जाईल. आणि ह्याचा एक रूल आहे. ओके, डेली एकच व्हिडिओ बघायचा आहे. त्या व्हिडिओ मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन मी सांगितली म्हणून ती ग्रांटेबल नाही पकडायची. त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन करा. त्याच्यावरती अजून काही माहिती मिळत असेल तर माहिती मिळवा. ती माहिती जर मी सांगितलेल्या माहितीपेक्षा जर ऍडव्हान्स मध्ये काय असेल तर ते माझ्यापर्यंत पण पोहोचवा. त्यानुसारच तुम्ही काय करा, नेक्स्ट डे एक चॅप्टर कव्हर केल्यानंतर सेकंड चॅप्टर, थर्ड चॅप्टर, फोर्थ चॅप्टर असे आपण चॅप्टर बेसिक टू ऍडव्हान्स सगळे क्लिअर करणार आहे. याच्यानंतर आपण एखादी अशी झूम अरेंज करू आणि त्यानुसार लाईव्ह ट्रेड. आता ह्या लाईव्ह ट्रेडचं पण मी काय करतोय, लाईव्ह स्ट्रीमिंग करतोय युट्यूब वरती. तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा हा कोर्स सगळा कंप्लीट करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, लाईव्ह स्ट्रीम वरती कोणीही अकाउंट ओपन करायची गडबड करू नका. कोणीही ट्रेड फास्ट मध्ये घ्यायची गडबड करू नका. जेवढा फास्ट जाल तेवढा खाली फास्ट मध्ये याल. तो स्लो अँड स्टेडी ऑलवेज विन द रेस. ज्यांच्याकडे पेशन्स आहेत ना, तो हा गेम जिंकणार म्हणजे जिंकणार. ओके, उद्या आपण फर्स्ट आपला जो बेसिक कोर्स आहे त्याचा फर्स्ट आपण काय करतोय, उद्या रिव्हील करतोय, उद्या पब्लिश करतोय युट्यूब वरती. सो त्या पहिल्या चॅप्टरचा सगळ्यांनी आनंद घ्या. सी यू टुमॉरो.